नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्वेडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सध्या बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. 0 मैल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? 0 मैल कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. 0 मैल हे नागपूर या शहरामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. ईशान्य मोसमी वारे. बघा या ठिकाणी प्रश्न बघा काय विचारला आहे. ईशान्य मोसमी वारे बघा खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ऑक्टोबर ते बघा डिसेंबर या कालावधीमध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय पोलीस अकॅडमी बघा हैदराबाद या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉर रेषा असे म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय वॉर रेषा कोणत्या रेखावृत्ताला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? 180 अंश बघा या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉर रेषा असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी होतो? बघा कृष्णा ही नदी बघा सातारा जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या ठिकाणी होतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? बघा महाराष्ट्र राज्य बघा एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? 4, 5, 6, 7. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा महाराष्ट्र राज्याचे बघा प्रशासकीय विभाग बघा एकूण 6 आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. त्र्यंबकेश्वर. बघा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? त्र्यंबकेश्वर बघा या ठिकाणी गोदावरी बघा ही नदी उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. पोंगल हा सण. बघा मागील परीक्षामध्ये पण हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा पोंगल हा सण बघा प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? बघा सिक्कीमची राजधानी कोणती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आसामचे बघा दिसपूर आहे, तर सिक्कीमचे बघा गंगटोक यायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे IMP प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव काय असेल? तर शांतिवन आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा कोणता असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे बघा. नागपूर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला पहिला तो डिजिटल जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. महाराष्ट्र राज्यामधली पहिली महानगरपालिका कोणती आहे?
बघा महाराष्ट्र राज्यामधली पहिली महानगरपालिका कोणती आहे? बघा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र राज्यामधली पहिली महानगरपालिका आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला, नांदेड. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याचे बघा राज्य फुलपाखरू कोणतं आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणतं असेल? बघा शेकरू काय आहे? राज्य प्राणी आहे. बघा या ठिकाणी काय विचारलंय? राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर ब्लू मॉर्गॉन बघा हे महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी राज्य फुलपाखरू आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचार बल्लारपूर. बघा बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बल्लारपूर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कृष्णा खोरे विचारले विदर्भ विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरला आहे. बघा या ठिकाणी काय कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ मुंबईला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? मेघालय या राज्याची राजधानी कोणती आहे? बघा मेघालयाची राजधानी कोणती आहे? बघा नागालँडची कोहिमा आहे. मेघालयाची शिलाँग आहे. बघा मेघालयाची शिलाँग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. अरुणाचल प्रदेशची बघा कोणती आहे? इटानगर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मेघालयाची शिलाँग ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4, हिमालय बघा हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा वारंवार बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. अर्वाचीनवली या प्रकारचा बघा हिमालय हा पर्वत आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचार रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? बघा रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी असेल? बघा श्रीवर्धन या ठिकाणी बघा रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? बघा परीक्षेमध्ये बघा अशा बघा प्रकारचे प्रश्न असतात. भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची सीमारेषा आहे. बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? तर रॅडक्लिफ लाईन आहे. ओके. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? तर सन 1761 या वर्षी बघा पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचार तराळ अंतराळ. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? तराळ अंतराळ या पुस्तकाचे बघा लेखक हे शंकरराव खरात आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? भारतीय निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोग यांच्या बघा संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भारतीय निवडणूक आयोग बघा यांचं कलम हे कलम 324 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, आलेप्पी हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा आलेप्पी बंदर कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो आलेप्पी हे बंदर बघा केरळ या राज्यामधलं बंदर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, बोकारो आणि झारिया. बोकारो आणि झारिया बघा हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बोकारो
बघा बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र बघा विद्यार्थी मित्रांनो झारखंड या राज्यामध्ये आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा सर्वाधिक कॉफीचं उत्पादन विचारले कोणत्या राज्यामध्ये होते? बघा कर्नाटक या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक कॉफीचं उत्पादन होत असते. बघा केरळ राज्यामध्ये सर्वाधिक रबराचं उत्पादन होत असते. आसाम राज्यामध्ये सर्वाधिक चहाचं उत्पादन हे होत असते. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. रावत भाटा. बघा रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी अणुविद्युत प्रकल्प या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. सर्वांनी या ठिकाणी सर्व अणुविद्युत प्रकल्प या ठिकाणी पाठ करायचे आहेत. परीक्षेमध्ये यावर एक प्रश्न या ठिकाणी नेहमी विचारला जातो. बघा रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा या ठिकाणी मित्र रावत भाटा बघा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये आहे. बघा कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कर्नाटक राज्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणता आहे अणुविद्युत प्रकल्प? तर तारापूर बघा महाराष्ट्र राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघूयात. उजनी हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे. उजनी बघा हे धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. पुणे ते बारामती. बघा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा योग्य उत्तर काय असेल? पुणे ते बघा बारामती यांच्या दरम्यान दिवा घाट लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होत असतील? तर पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अमरकंटक बघा मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 पहा. कयाधू ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी आहे? बघा कयाधू नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते? बघा पांझरा धुळे जिल्ह्यामधून वाहते. ओके. बघा या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा इरई नदी या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इरई नदी आहे. बघा कयाधू नदी हिंगोली जिल्हा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी मग कोणती असेल? बघा नर्मदा ही नदी कुठे मिळते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. बघा वैतरणा ही नदी कुठली? कोकणामधली नदी आहे. बघा कोकणामधल्या सर्व नद्या ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. म्हणजे या ठिकाणी भीमा बघा ही नदी एकमेव या ठिकाणी नदी आहे. बघा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे. बघा भीमा, गोदावरी, कृष्णा बघा या सर्व नद्या या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नद्या आहेत. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. स्त्री पुरुष तुलना बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, विनोबा भावे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते पहा? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. सार्क संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सार्क संघटना सर्वांना माहीत आहे. सार्क संघटनेचं मुख्यालय हे काठमांडू नेपाळ या देशामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा नदी, कृष्णा नदी, गोदावरी नदी, पूर्णा नदी. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा ज्यांना कोणाला
बघा महत्त्वपूर्ण बघा प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.